नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्याशी मी डिस्कशन करणार आहे. पसंतीक्रम 50 योग्य की अयोग्य, नुकसान फायदा नेमका कोणाचा आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की नोंदवा. 20 जानेवारी 2026 ला एक जी आर आला. ज्या जी आरने असं सूचित केलं की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करत असताना 4 महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्यातला एक बदल जो आहे ज्याला विद्यार्थी वर्ग प्रकर्षाने विरोध करत आहे. तो कोणता मुद्दा आहे? तर तो मुद्दा आहे की 50 पसंतीक्रम न देता जेवढेही पसंतीक्रम तुमच्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार दिसतील सगळेच त्यांना पसंतीक्रम देण्यात यावे, द्यावे असं त्यांची मागणी आहे. नेमकं काय होणार आहे थोडक्यात हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूया. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की या जी आर नुसार नवीन नियम काय सांगतो. पहिला मुद्दा की प्राधान्यक्रम देत असताना दोन्ही प्रकारासाठी प्रत्येकी 50 प्राधान्यक्रम तुम्हाला देता येणार आहे. याचा अर्थ नेमका काय? प्राधान्यक्रम दोन्ही प्रकारामध्ये म्हणजे कोणता? त्यातला पहिला प्रकार आहे स्थानिक स्वराज्य संस्था, दुसरा प्रकार आहे खाजगी संस्था. तुम्हाला सुरुवातीला जेव्हा प्राधान्यक्रम दिसतील, उदाहरणार्थ पहिला प्रकार मी घेतला जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा. या प्रकारामध्ये फॉर एक्झाम्पल ए नावाचा विद्यार्थी आहे आणि याला कदाचित 150 प्राधान्यक्रम दिसत आहे. मात्र ह्या 150 पैकी त्याला फक्त 50 प्राधान्यक्रम द्यायचे आहे. मग आता प्राधान्यक्रम कोणते द्यायचे? तर त्या विद्यार्थ्यांनी विचार करावा की मला माझी पात्रतेनुसार कोणत्या जिल्ह्यात मला जॉब करायला आवडेल, माझ्या प्राधान्यानुसार मला खाजगी संस्थेमध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करायला आवडेल, माझ्या पात्रतेनुसार मला झडपी, नगरपालिका, महानगरपालिका त्यातल्या गटनिहाय 1 ते 5 ला आवडेल, 6 ते 8 ला आवडेल, 9 ते 10 ला आवडेल की 11 ते 12 ला आवडेल. हा विचार विद्यार्थ्यांना करावा लागणार. म्हणजे याचा अर्थ यापूर्वी निकष होता तो असा होता की जेवढे प्राधान्यक्रम दिसत होते तेवढे तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकत होते. मात्र आता तसं नाही. तुम्हाला जेवढे दिसतात त्यापैकी 50 निवड करायची. हे निवड करत असताना तुम्हाला हाही विचार करायचा आहे की तुम्हाला टेटला मार्क किती पडलेले आहे, तुमची कॅटेगरी काय सांगते, तुमचा प्रवर्ग कोणता आहे, तुमचा गट कोणता आहे, तुमचा विषय कोणता आहे. हा सगळा विचार तुम्हाला करावा लागेल आणि ॲट द एंड तुमचा इंटरेस्ट कोणत्या गटासाठी आणि कोणत्या जिल्ह्यासाठी. सो इथे विचार करावा लागणार आहे. हा जरा पहिला मुद्दा. आता तुम्हाला इथे देत असताना पहिले स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी दिली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी दिल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्या प्रकारात तुम्ही 50 जागा दिल्या. हा पहिला प्रकार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. ह्या 50 पैकी तुमची जर निवड झाली तर तुम्हाला जो दुसरा प्रकार आहे जो की आपण म्हणूया खाजगी संस्थेचा आहे, इथे तुमचा विचार केला जाणार नाही. पण इथे तुमची निवड जर झाली नाही तर तुम्हाला परत 50 खाजगी संस्थेचे ऑप्शन येतील, त्यापैकी तुम्हाला 50 निवडायचे असणार आहे. म्हणजे तुम्हाला टोटल बघितले तर 100 प्राधान्यक्रम देता येणार आहे. बरं, आता इथपर्यंत क्लिअर झालं. हा नवीन जी आर किंवा नवीन नियम तुम्हाला सांगितलं मी. 50 तुम्हाला निवड देणार आहे आणि त्याची प्रोसेस पण तुम्हाला मी सांगितली. जर इथे निवड झाली तर खाजगी संस्थेत तुम्हाला ऑप्शन नाही, तुम्हाला निवड देणार नाही. इथे नाही झाली तरच ऑप्शन असणार. ओके. नंतर त्यांनी सांगितलेला जो दुसरा बदल आहे जी आर मध्ये तो म्हणजे हा महत्वाचा बदल आहे की दोन्ही प्रकारातून दोन्ही मिळून फक्त एकदाच तुमची निवड होणार आहे. एकदा तुमची निवड झाली, भले तुम्ही गेला नाही गेला, तुम्हाला नाही जायचं तर पुढच्या प्रोसेस तुमचा विचार केला जाणार नाही. डायरेक्ट पुढची टेट देऊन पुढच्या शिक्षक भरतीमध्ये तुमचा विचार केला जाईल. ओके. आता अजून यामधले काही मुद्दे मला सांगतो. हे देण्याचं, हे बदल करण्याचा हेतू यांचा काय आहे की संधी प्रत्येकाला मिळावी, गैरहजर रिक्त जागांची संख्या कमी व्हावी. मागच्या वर्षी हा अनुभव आहे की नको तिथे अवास्तव ठिकाणी विद्यार्थ्यांनी चॉईस देऊन टाकली, प्राधान्यक्रम देऊन टाकले, तिथे गेले नाही. त्यांना आशा होती अजून पुढे मला चांगलं मिळावं, संस्था चांगली मिळावी, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था चांगली मिळावी, वर्ग चांगली मिळावा, गट चांगला मिळावा. ह्या आशेपोटी त्यांनी एकाच विद्यार्थ्याची निवड अनेक ठिकाणी होऊन गेली आहे. सो 1 बिंदू 1 पद हे त्यांनी लागू केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची निवड योग्य करावी, विद्यार्थ्यांना हवं तिथेच त्यांनी निवड करावी, याच्या मागचा हाही हेतू होता. अजून एक मुद्दा यामध्ये सांगतो की हे सर्व करत असताना त्यांनी सर्वची जबाबदारी विद्यार्थ्यांना दिली आहे. विद्यार्थ्यांना काळजी घ्यायची आहे की निवड एकदाच होणार आहे. प्राधान्यक्रम देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. हवं तिथेच तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे. हा मागील अनुभव आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना चांगले मार्क असून सुद्धा विद्यार्थ्याची निवड होऊ शकत नाही किंवा कमी मार्क असून सुद्धा विद्यार्थी निवडले जाऊ शकतात. हा मागचा अनुभव तुम्हाला मी सांगतो. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. हा मुद्दा योग्य की अयोग्य, नुकसान फायदा कुणाला, हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. याच्यातनं मला असं सांगावं वाटतं की तुम्ही 50 जी प्राधान्यक्रम दिलेले याच्यातनं फायदा आणि नुकसान कोणाचा आहे? सो शिक्षण विभागाचा किंवा विद्यार्थ्याचा फायदा आहे का, नुकसान आहे का? तर नाही. नुकसान आणि फायदा याचा विचार जर केला तर तुम्ही 50 पेक्षा जास्त किंवा जेवढे येतील तेवढे, जेवढे त्यांना इथे चॉईस येतील, जेवढे येतील
तेवढे त्यांना द्यायलाच हवे असं माझं मत आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला जर चॉईस आली, सपोज त्याला ऑप्शन दिसतात पर्याय 100-150 संस्था 150 शाळा त्याला चॉईस मध्ये आहे, पण त्याच्यापैकी त्याला 50च द्यायचे. असं का करायचं? असं काय करायचं? त्याने 150 देऊ देत नाही, काही प्रॉब्लेम नाही. सपोज एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण 150 चॉईस देऊन टाकले. किती दिले? 150 चॉईस देऊन टाकले. आता जर विद्यार्थ्याने 150 चॉईस देऊन टाकले तर नुकसान काहीच होणार नाही आहे. याच्या मागे मला म्हणायचं असं आहे की 150 चॉईस मध्ये त्या विद्यार्थ्याची निवड, फॉर एक्झाम्पल त्या विद्यार्थ्याची निवड झाली 150 पैकी 1 ते 150 असं म्हणूया आपण. त्या विद्यार्थ्याची निवड फॉर एक्झाम्पल 10व्या नंबरला त्यांनी चॉईस दिली होती एखादी झेडपीची संस्था आणि त्याची निवड इथे झाली, तर साहजिक की त्याची निवड 10 नंबरला झाली ना, त्याचा विचार पुढे होणार नाही. त्याचा विचार दुसरा जो प्रकार आहे खाजगी संस्था तिथे होणार नाहीच ना, असा आहे नाहीच ना. सो त्याला देऊन टाका पूर्ण 150 द्या. हा, मग त्याने विचार करायचा की मला खाजगी संस्थेमध्ये जायचं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जायचं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जायचं नसेल तर प्राधान्य देऊच नको बाबा, तू खाजगी संस्थेत निवड होईल तुझी. मग तुझा चांगले मार्क आहे ना, तू इथे निवड दे, इथे चॉईस दे, होऊ शकतं. बघा, म्हणजे इथे पूर्ण जेवढे ऑप्शन त्याला दिसतात तेवढे द्यायला काहीच हरकत नाहीये. मुलांची मागणी पण हीच आहे आणि ही चांगली मागणी आहे. याच्यात नुकसान जर शिक्षण विभागाला वाटत असेल की सगळे ऑप्शन त्यांना पर्याय जर आम्ही दिले तर विद्यार्थी विनाकारण चॉईस करतात आणि विनाकारण चॉईस केल्यामुळे काय होतंय की त्या ठिकाणी जात नाही. पण तुम्ही एक मुद्दा लक्षात घेतला का? तुम्हीच एक मुद्दा टाकलाय, तो चांगला मुद्दा आहे. काय? एक बिंदू एक पद. एकदा निवड झाली तर पुढे जाऊ शकणार नाही. सो द्याला 150 जेवढे पर्याय त्याला ओपन आहे प्राधान्यक्रमाला तेवढे देऊ द्यात ना, त्यातनं नुकसान काहीच होणार नाहीये. उलट विद्यार्थ्यांना चॉईस मिळणार आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल कमी मार्क आहे, मोठं नुकसान कुणाचं? कमी मार्क विद्यार्थ्याचं. एखाद्या विद्यार्थ्याला सपोज 110 मार्क आहे, मग 110 मार्काच्या विद्यार्थ्याला जर 50 चॉईस द्यायचे असेल, त्यांनी 50 चॉईस देऊन टाकले, 1 ते 50 देऊन टाकले. पण 1 ते 50 मध्ये जर का जास्त मार्कवाला म्हणजे 110 प्लस वाले किंवा याचा मार्क 110 प्लस वाले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांची पण चॉईस जर का यालाच असेल 150ला, तर हा विद्यार्थी गेला ना. ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे दुसरा एक विद्यार्थी घेतला, फॉर एक्झाम्पल 100 मार्क आहे, त्यांनी पण 50 चॉईस दिले, पण त्यांनी याच्यापेक्षा वेगळे दिले चॉईस, त्याची निवड होऊन गेली. मग याला चांगले मार्क सुद्धा याची निवड झाली, याची निवड झाली. मात्र उलट होऊ शकतं, याला संधी मिळाली, याला संधी मिळणार नाही. सो मला असं वाटतं की त्याला जेवढे पर्याय, कारण त्यांनी टीईटी दिली, पेपर 1, पेपर 2, टेट दिली आहे, टेट देऊन तो इथपर्यंत आलेला आहे, बीएड करून आलाय, सगळं करून इथपर्यंत आलाय. सो त्याला ही संधी हिरावून घेऊ नका. जेवढे चॉईस आहे तेवढे पण द्यायलाच पाहिजे असं अंतिम मला सांगा वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. सो नुकसान नाहीच आहे याच्यामध्ये. म्हणजे विद्यार्थ्याचे नुकसान होणार कोणाचं? विद्यार्थ्यांचं. एक तर जास्त मार्क वाल्याचं होईल किंवा कमी मार्क वाल्याचं होईल, पण विद्यार्थ्याचं होईल. शिक्षण विभागाचं काही नुकसान नाही. विद्यार्थ्यांप्रतीच सगळी प्रोसेस चालू आहे. सो विद्यार्थ्यांना हा योग्य पर्याय आहे की सगळे पर्याय त्याला खुले करावे, त्याला प्राधान्यक्रम देऊन टाकावे. कारण तुम्ही यार टाकली ना का एकदाच निवडणार. सो ह्या अटी अंती तुमचं नुकसान काहीच होणार नाही, शिक्षण विभागाचं नुकसान काही होणार नाही. हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले तर मला असं वाटतंय की नक्कीच हा मुद्दा विद्यार्थी लावून धरलेला, सगळ्या सोशल मीडियामध्ये लावून धरलेला मुद्दा चांगला आहे. आणि याचं मी समर्थन करतो, आमच्या टीमकडनं समर्थन करतो की विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम सगळेच द्यावे, समान संधी सगळ्यांनाच मिळेल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.